बीडमधून आहे। बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणी आज मोर्चा काढण्यात आलेला आहे। खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करण्याची घुले कुटुंबियांनी मागणी केली आहे। त्या पार्श्वभूमीवर हा विराट मोर्चा काढण्यात आलेला आहे। विलास घुले हत्येप्रकरणी बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा त्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप केला जातोय। त्या पार्श्वभूमीवरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचंही दिसतंय। हातात पोस्टर्स घेत हे सगळे लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अशोक काळकुटे यांच्याकडून। अशोक, काय सांगाल? मोठ्या संख्येने खरं तर लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। काय नेमकं त्यांच्या मागण्या आहेत, काय म्हणणं आहे? खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांना अटक करण्यात यावं, विलास घुले हत्या प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग असून गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावं या मागणीसाठी हा बीडमध्ये विराट मोर्चा निघालेला आहे। आपण जर आता पाहिलं तर मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने हे मोर्चेकरी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या दरम्यान खासदारांच्या पुत्राला तात्काळ अटक करण्यात यावं, याबरोबरच घुले कुटुंबियांना शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी, मयत विलास घुले यांच्या पत्नी यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावं, यासह इतर मागण्यांसाठी हा विराट मोर्चा बीडमधून निघालेला आहे। छत्रपती क्रीडा संकुलापासून या मोर्चाला काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन हा मोर्चा संपेल। त्या ठिकाणी प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलं जाईल। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये लोक सहभागी झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। मोहिनी, नक्कीच अशोक, मात्र या पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणेंकडून काय प्रतिक्रिया आली आहे? त्यांनी काही भूमिका मांडली आहे का? नक्कीच यापूर्वी त्यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिलेल्या होत्या त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की माझ्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याचा किंवा मुलाचा काहीही संबंध नाही। यामध्ये जो पुरवणी जबाब नोंदवलेला होता त्या पुरवणी जबाबाच्या आधारे IPS अधिकाऱ्यांनी यामध्ये चौकशी केलेली आहे। SIT कडून पूर्णपणे चौकशी झालेली आहे। मात्र कुठल्याही प्रकारचा आमच्या विरोधात पुरावा नसून यामध्ये आमचा कुठलाही हात नाही, केवळ राजकारण केलं जाते आणि राजकीय दबावातून आपल्या मुलाचं नाव यामध्ये आल्याचं बजरंग सोनवणे यांनी आपली प्रतिक्रिया देऊन यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे। मोहिनी, अगदी नक्कीच अशोक, आपण पाहतोय या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते सुद्धा यामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहिलं। बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणी हा मोर्चा काढण्यात आला आणि त्यामध्ये बजरंग सोनवणेच्या मुलाला अटक करण्याची मागणी करण्यात आलेली होती। रवाना होणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी शांततेचं पालन करायचंय, शांततेत करायचंय, डिपार्टमेंटला सहकार्य करायचंय। अन्नव्यवस्था खाली